सारांश काढा. 2 मिनिटाचा असेल, 1 मिनिटाचा असेल, त्याचे लेखक सगळं व्यवस्थित इथं येऊन त्याचं सारांश सांगायचं आहे. एवढं साधं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं. सरांनी छान सादरीकरण कवितेचं केलं. त्या अगोदर सरांनी कोकणची कविता सगळं कोकणात गेल्यासारखं वाटलं. त्या आवाजामध्ये खरंच सर आज म्हणता तुम्ही आवाज चांगला नाही, पण तुमचा आवाज खूप छान आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही कविता आम्हाला गाऊन दाखवली आहे. कविता गाऊन दाखवण्याचं कारण काय, तुम्ही कविता सादरीकरण केली, तिला कुठली चाल नाही, काही नाही, त्यामध्ये अशुद्धपणा खूप होता, तर त्यामध्ये दुरुस्ती व्हावी यासाठी सरांनी तुम्हाला एक प्रेरणा मिळावी म्हणून एक कविता या ठिकाणी सादरीकरण केलेली आहे. युवा शिरवाडकरांविषयी सांगायचं म्हटल्यास नटसम्राट नावाचं एक गाजलेलं त्यांचं एक नाटक आहे. त्यामध्ये वेगवेगळे पात्र आहे. एक ते नटसम्राटाचे जे नायक आहेत त्या नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर हे प्रसिद्ध गाजलेलं एक पात्र आहे. तर त्यांना म्हातारपणामध्ये मुलीकडे राहण्याची वेळ येते. मुलगा सुद्धा त्यांना सांभाळत नाही आणि मुलीकडे राहतात आणि मुलगी सुद्धा त्यांच्यावर चोरीचा आळ लावते. त्यावेळेस आप्पासाहेब बेलवलकरांचं वाक्य आहे की आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तीला विचारा, कुणीही कुणाचं नसतं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्या मुलीचं सुद्धा घर सोडून देतात आणि पत्नीला सांगतात, सरकार आपल्याला आता मुलीकडे राहायचं नाही आणि कुणाकडेच राहायचं नाही आणि आपल्याला फक्त आता जीवन जगायचंय, स्वतःसाठी जगायचं आहे. आणि ते शेवटी काय होतं की ती पत्नीचं सुद्धा त्या ठिकाणी देहांत होतो, पत्नी सुद्धा मरते. अशी त्या कथानक आहे. त्या नाटकाचं शेवट असं होतो की पूर्ण कलेचं साम्राज्य उपभोगणारा व्यक्ती, नटसम्राट असलेला व्यक्ती शेवटी हातबल होतो, नियतीपुढे हातबल होतो आणि त्याचा सुद्धा त्या ठिकाणी शेवट होतो. तर तसेच सरांनी कणा नावाची कविता सांगितलेली आहे. कणा म्हणजे स्वाभिमान. पैसे जरी देत असले सर तरी स्वाभिमानाने त्यांनी ते नाकारले. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. म्हणजे मी स्वाभिमान सोडला नाही, स्वाभिमानाने जगेल आणि मी माझा संसार पुन्हा उभा करीन. फक्त तुम्ही काय करा, मला शाबासकी द्या, मला शाबासकी द्या. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशा प्रकारे या कवितेतून सुद्धा विवा शिरवाडकरांनी सांगितलेलं आहे.